कुटुंब म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा. अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध होते. इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा. काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिथं अतिवृष्टीनं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला झाली. एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर. एप्रिलमध्ये 50% लोकांना नुकसान मिळालं, सगळ्यांना नाही. आणि त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देतात. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं आणि भाजपच्या विरोधात त्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी. माझी काही चर्चा झाली नाही, कसं होतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचनात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं कायमापेशी दिसत. सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असं वाटतं. आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोखाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांचं मत होऊन निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरे काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आवाज आहे, तुम्ही मला एवढं महत्त्व दिलं. कसं असं आहे की आम्ही चर्चा करू, आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी लागतील. हे एकट्याचं नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. नई बात ऐसी है विधानसभा का चुनाव यहाँ हो गया, इसके बाद हम लोगों को ये वोट की चोरी होती है ये इसका अंदाजा आ गया. पूना डिस्ट्रिक्ट में वाघुली नाम का गांव है. उस गांव में एक छोटी श्रम एरिया में एक महिला रहती है. उसका मकान 10 बाय 10 और इस मकान में वो मुझे अकेली रहती. एक उत्तर दिशेमध्ये
तिथं 80 नाव आहेत. अकेली अवधर जी स्वतः रहती है उत्तर प्रदेश में, उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम उत्तर प्रदेश में आया। तो ऐसी बातें जगह जगह हुई। राहुल गांधी उन्होंने थोड़ा स्टडी करके इसकी इंफॉर्मेशन कलेक्ट की और देश में आम जनता में जागृति करने का काम उन्होंने लिया। एक तरह से वो अच्छा काम करे। आज सांगा उघड आहे, 3 निवडणुका आहेत, नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.